महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची अर्ज छाननी आज. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख. किती उमेदवार रिंगणात असणार हे उद्या होणार चित्र स्पष्ट. पुण्यात शिवसेना भाजपच्या युतीचं काय होणार? दोन्ही पक्षांबद्दल बैठक नाही. पुन्हा दोन्ही पक्ष युती म्हणून लढणार की स्वबळावर लढणार याकडे लक्ष. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांपैकी 799 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी. अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी निवडणूक. चंद्रशेखर बावनकुळे आज दौऱ्यावर. रवी राणा यांच्यासोबत बैठक घेऊन उमेदवारी माघार घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या इच्छुकांनी थेट नेत्यांनाच धरलं धारेवर. भाजपच्या नेत्यांकडून नाराज इच्छुकांची मनधरणी. उल्हासनगरमध्ये शेवटचे 15 दिवस कार्यकर्त्यांनी 16 तास काम करावं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. नागपुरात विविध कारणांमुळे 80 उमेदवारांचे अर्ज बाद. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर 1294 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारांना व्हिडिओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगर येथे निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या 17 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. नियुक्तीनंतर आदेश देऊनही कामावर रुजू न झाल्यानं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना धमकी दिल्याप्रकरणी धमक्या खपून घेणार नाही. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क